लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं वेगवेगळ्या फंक्शनसाठी आपण ए नॉट फाइंड केला. तसे या लेक्चर मध्ये आपण आता एन आणि बीएन या फंक्शन्सवर आता बघूया. सो लेट अस से एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आणि रेंज आहे आपली 0 to 2 पाय. आपल्याला एन आणि बीएन दोघेही फाइंड करायचे. ए नॉट तर फाइंड कसं करायचं सांगितलेलं आहे. हा इक्वेशन पुट करा आपल्या फॉर्म्युल्यामध्ये, इंटिग्रेशन करा आणि आन्सर काढा. सो ए नॉट काढणं काय खूप जास्त अवघड नाहीये. आपण आता एन आणि बीएन बद्दल बोलूया. सो सगळ्यात पहिले एन चा फॉर्म्युला पुट करायच्या आधी रेंज चेक करा. रेंज आहे 0 to 2 पाय. सो आपला जो एन चा फॉर्म्युला राहणार आहे तो आहे 1 बाय पाय 0 to 2 पाय एफ ऑफ एक्स cos nx dx. हा आपला फॉर्म्युला आहे आता. सो स्टार्ट करूया इंटिग्रेशन 1 बाय पाय 0 to 2 पाय cos nx dx. सो आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे. सो हे इंटिग्रेशन आपल्या लेक्चर मध्ये फर्स्ट टाइमच येत आहे. हे आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं UV रूलनी. UV रूल काय सांगतो? तो UV रूल मी ज्या टाइप मध्ये तुम्हाला शिकवतोय, ज्या फ्लो मध्ये जो शिकवतोय तो तशाच फ्लो मध्ये लक्षात ठेवा आणि तसाच सॉल्व्ह करा. नीट ऑब्झर्व करा. यू तसाच, ते ब्रॅकेट्स पण तेवढेच महत्वाचे आहेत जेवढे मी इथे देतोय. यू तसाच इंटिग्रेशन म्हणजे काय, तर पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन, परत पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. आणि साइन जे आहेत प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस अशा साइन्स आहेत. सो पहिली टर्म प्लस, दुसरी टर्म मायनस, तिसरी टर्म प्लस, चौथी टर्म मायनस. लक्षात फक्त सुरुवातीची गोष्ट ठेवायची की पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन, नंतर काय असणार आहे पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन हे चालू राहील. ओके, जे मी तिथे बोललो ते मी इथे करून दाखवतोय. ओके, सो 1 बाय पाय ऍज इट इज. एक मोठी ब्रॅकेट दिली आहे स्टार्ट करण्यासाठी. बघा, पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन तुम्हाला पाठ पाहिजे. कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन एन एक्स अपॉन एन. हे बघा, कॉस एन एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, साइन ए एक्स अपॉन ए. जो ए च्या ऐवजी ते एन आहे म्हणून एन पुट केला. ओके, मायनस सेकंड टर्म नेहमी मायनस असणार आहे. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, हा तर पाठ आहे तुमचा. दुसऱ्याचं इंटिग्रेशन साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस एन एक्स अपॉन याचा एन आणि आधीचा एन तसाच कंटिन्यू राहील. त्यामुळे सेकंडला नेहमी एन स्क्वेअर येणार. पहिला एन तसाच आणि याचा एन असं मिळून एन इंटू एन, एन स्क्वेअर. आता तिसरी टर्म प्लस वनचा डेरिव्हेटिव्ह. वनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0. सो ह्याच्या पुढच्या सगळ्या टर्म्स आता संपल्या, कारण आपला जो डेरिव्हेटिव्ह होता तो डेरिव्हेटिव्ह संपलाय, तो डेरिव्हेटिव्ह 0 झालाय. अशा वेळेला हे इक्वेशन थांबवायचं. हा आपला लास्ट पार्ट असणार. लिमिट्स आहे 0 to 2 पाय. सो लिमिट्स टाका, आन्सर संपवा. 1 बाय पाय. आता एक मोठा ब्रॅकेट दिला आणि त्याच्या आत एक छोटा ब्रॅकेट दिला अप्पर लिमिटसाठी आणि लोअर लिमिटसाठी. दोन ब्रॅकेट द्यायचे म्हणून एक अप्पर लिमिट आणि एक लोअर लिमिट. आता अप्पर आणि लोअर लिमिट मध्ये किती टर्म्स असणार आहेत तर नीट ऑब्झर्व करा. जेव्हा मी अप्पर लिमिट देईन तेव्हा 2 टर्म्स येतील, जेव्हा मी लोअर लिमिट देईन तेव्हा 2 टर्म्स येतील. सो या इक्वेशन मध्ये आफ्टर गिव्हिंग द लिमिट्स किती टर्म्स येणार आहेत, 1 2 3 4. सो सगळ्यात पहिले 2 पाय पुट करा. आता एक छोटीशी हिंट देतोय. ही हिंट जर तुम्ही वापरलीत ना तर तुमचा आन्सर खूप जास्त लवकर येईल आणि खूप जास्त सोपं होईल. जेव्हा पण लिमिट्स 0 पाय किंवा 2 पाय असतात, जेव्हा पण लिमिट्स 0 पाय किंवा 2 पाय असतात आणि जर ब्रॅकेटमध्ये साइन असेल, साइन, ओके, ब्रॅकेटमध्ये साइन असेल तर डायरेक्ट आन्सर 0 असतं न बघता. जर हे लिमिट्स इथे पुट केले तर आन्सर काय असतं, 0. एकदम डोळे बंद करून फिक्स गॅरंटी आहे. ते तिथे ऑब्झर्व करा. हा जो 2 पाय आहे तो मी इथे पुट करतोय. साइन आहे, साइन मध्ये 2 पाय पुट करताय, काय सांगितलंय मी, डायरेक्ट 0, डोळे बंद करून 0. ही हिंट आहे, ही एक ट्रिक आहे, हे लक्षात ठेवा. आता नेक्स्ट सेकंड पार्ट, मायनस मायनस प्लस, मायनस मायनस बिकम्स प्लस. पुट करा लिमिट, काय येणार, कॉस 2 पाय एन. 2 पाय पुट केला, सो 2 पाय इंटू एन बिकम्स 2 पाय एन
अपॉन एन स्क्वेअर मायनस मायनस प्लस कॉस 2πn अपॉन एन स्क्वेअर. हा आपला अप्पर लिमिट संपला. मायनस लोअर लिमिट सुरू करूया. लोअर लिमिट 0 आहे. परत काय सांगितलंय, साइन मध्ये 0 पुट केला तर आन्सर काय येतं 0. किती सोपं आहे बघा हे समजून घेणं. परत मायनस मायनस प्लस ओके कॉस एन इंटू 0 0 पुट केला. एन इंटू 0 0 आणि कॉस 0 किती असतो 1. आपण इथे सध्या कॉस 0 लिहून घेऊया. किती टर्म्स झाल्यात पहिले टर्म्स मोजा. 1 2 3 4 जसं मेन्शन केलं होतं 4 टर्म झाल्या पाहिजेत. 2 अप्परच्या 2 लोअरच्या 4 टर्म झाल्यात. याचा अर्थ आपला आन्सर बरोबर दिशेने चाललेला आहे. नेक्स्ट 1/π तसाच ब्रॅकेट मध्ये 0 सोडून द्या. कॉस 2πn किती असतो पहिल्या लेक्चर मध्ये फुरियर सिरीज मी एंड ला सांगितलेलं आहे की कॉस 2πn किती, कॉस nπ किती, साइन 2πn किती, साइन nπ किती हे सगळं सांगितलेलं आहे. चेक करा तुम्ही. कॉस 2nπ असतो 1 आणि हा अपॉन एन स्क्वेअर तसाच मायनस कॉस 0 कॅल्सी मध्ये पुट करा. कॉस 0 किती असतो 1. कॉस 0 किती असतो 1 अपॉन एन स्क्वेअर. 1/n स्क्वेअर मायनस 1/n स्क्वेअर आन्सर किती 0. सो an चा आन्सर किती आलं आपलं an चा आन्सर आलं 0. ओके. तुम्ही 0 to 2π रेंज असताना ऑड आहे का इव्हन आहे हे चेक करून काही प्रूव्ह करू शकत नाही, काही प्रिटेंड करू शकत नाही. जर तुम्हाला लिमिट 0 to 2π दिली आहे तर तुम्हाला हे सगळं सॉल्व्ह करावंच लागेल. जर -π to π असेल तर ऑड इव्हन चेक करा आणि मग ठरवा an 0 का bn 0. असं नसेल हे रेंज असेल तर तुम्हाला हे सगळं करावंच लागेल आणि an 0 असाच फाइंड करावा लागेल. दुसरा काहीच ऑप्शन नाही तुमच्याकडे. सो आपण an फाइंड केला. आता आपण bn फाइंड करूया. आता bn ची प्रोसेस एकदम सेम आहे. डिक्टो जे आपण आता केले तेच करायचे. हे बघा bn इज इक्वल टू 1/π 0 to 2π x आणि साइन nx आहे. आता कॉस येणार नाही, साइन येणार. ओके. सो युव्ही रूल अप्लाय करतोय जो आता अप्लाय केलाय तो 1/π सोडून द्या बाहेर. एक मोठा ब्रॅकेट द्या आणि एक छोटा ब्रॅकेटने सुरू करा. ओके. नीट ऑब्झर्व करा. पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन. साइनचं इंटिग्रेशन काय सांगितलं होतं मी मायनस कॉस nx अपॉन n. ही स्टेप तुम्हाला लगेच कळेल. आता पहिला तसाच दुसऱ्याचे इंटिग्रेशन मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. हे ब्रॅकेट्स खूप महत्वाचे आहेत, हे चुकवू नका. मायनस तसाच हा बघा हा जो मायनस आहे याचं इंटिग्रेशन करतोय आपण मायनस तसाच कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन. इथे n आहे इथे n स्क्वेअर होणार का तर इथला n आणि आता स्वतःचा n. इट्स लिमिट 0 to 2π. सो 1/π किती टर्म्स येणार आहेत 4. 2π पुट करा 2π. हे बघा इथे 2π हा येईल मायनस कॉस 2πn बाय n मायनस मायनस प्लस साइन 2π. साइन 2π काय सांगितले तुम्हाला मी साइन 2π पुट केलं की 0. हा कुठला झाला आत्ताशी अप्पर लिमिट झाला मायनस लोअर लिमिट 0 पुट करायचं आहे. 0 इथे पुट केला तर 0 इंटू एव्हरीथिंग विल बी 0 मायनस मायनस प्लस साइन 0 काय सांगितलंय मी तुम्हाला बघा इतके कष्ट केल्यानंतर सगळं 0 होऊन गेलं फक्त एकच टर्म राहिली. सो आता काय उरलंय 1/π हा झाला मायनस बाहेर येईल 2π cos 2nπ बाय n. हे बघा पाय पाय कॅन्सल. सो उरलं काय मायनस 2 बाय n आणि cos 2nπ किती सांगितलंय cos 2nπ असतो 1. हे आलं आपलं फायनल आन्सर. कशाचं आलं bn. सो अशा प्रकारे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत an आणि bn चे. जेव्हा एखादं फंक्शन दिलेलं असतं रेंज चेक करा फॉर्म्युलाज मध्ये पुट करा आणि युव्ही रूल वापरा. युव्ही रूल कसा वापरायचा याचं एक्झाम्पल आपण आता घेतलंय. सो अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. थोडं अवघडवाला घेतो की एखादा अवघड क्वेश्चन आला आणि तुम्हाला त्याचा युव्ही रूल वापरायला लावला तर कसा वापरणार तुम्ही. सो क्वेश्चन इज π² मायनस x²
लिमिट्स आर -π to π. आता सगळ्यात पहिले डोक्यात हेच ठेवायचंय की -π to π दिसलं रे दिसलं की चेक करा इव्हन आहे का ऑड आहे, की चेक करा इव्हन आहे का ऑड आहे. चला चेक करतोय. एक्सच्या जागेवर काय ठेवायचं -x. ऑब्झर्व करा π² तसाच मायनस एक्सच्या जागेवर काय ठेवलं -x. π² मायनस मायनसचा स्क्वेअर काय असतो प्लस. आता ऑब्झर्व करा हा क्वेश्चन आणि आलेला आन्सर काय आहे सेम टू सेम आहे म्हटल्यावर हा इव्हन फंक्शन आहे. म्हटल्यावर हा इव्हन फंक्शन आहे. इव्हन फंक्शन म्हटल्यावर bn किती आला 0. सो जर का बघा ऍडव्हान्टेज बघा एखादा MCQ आलाय पेपरमध्ये एक फंक्शन दिलाय आणि तुम्हाला सांगितलं ह्याचा bn काढा. तुम्ही सॉल्व्ह करत बसाल का सगळं नाही कारण लिमिट जर -π to π आहे तर bn याचा 0 येणार आहे कारण हा इव्हन फंक्शन आहे. सो अशा प्रकारे हे सोपं तुम्ही ओळखू शकता. ओके सो ह्या क्वेश्चन साठी आपण फक्त काय काढूया आता an काढूया. हे बघा याचा a0 खूप जास्त सोपा आहे. याचं इंटिग्रेशन करायचंय आणि आन्सर काढायचं a0. सो a0 मी घेत नाही an घेतोय 2 by π 0 to π. Why this? Because it's -π to π. π² minus x² cos nx dx. Okay, starting with n. So आता हा कुठला रूल वापरायला लागेल हा u हा v. So n is equal to 2 by π तसाच एक मोठा ब्रॅकेट दिला स्टार्ट करतोय पहिला तसाच दुसऱ्याचं इंटिग्रेशन. ह्याचं इंटिग्रेशन आता हे 5 झालं असेल तुम्हाला बहुधा sin nx upon n मायनस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह शांतपणे डेरिव्हेटिव्ह काढा. π² चा डेरिव्हेटिव्ह 2π येणार का नाही. हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह असतो 0 आणि x² चा डेरिव्हेटिव्ह असतो 2x. आता घाईत हा मायनस प्लस करायचं नाही. हे जर चुकून जरी केलं आन्सर चुकलं तुमचं. सो असले चाळे घाईत करायचे नाही. हे असंच ठेवा ब्रॅकेट्स आता उघडले नाही तरी काही फरक पडत नाही. साइनचं इंटिग्रेशन पहिला दुसरा आता तिसरा पण येणार का कारण -2x चा डेरिव्हेटिव्ह असतो -2 -2x चा डेरिव्हेटिव्ह असतो -2. 0 तर झालं नाही अजून म्हटलं आपलं डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल. हा मायनस तसाच cos nx चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन sin nx अपॉन n क्यूब. क्यूब का हा n² आणि आत्ताचा आहे म्हणून n क्यूब झाला बघा. हा मायनस तसाच कॉसचा असतं साइन अपॉन n क्यूब. लिमिट संपून टाकूया. संपलंय का आता आपला आन्सर कारण -2 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल 0. हा आता किती टर्म्स येतील किती टर्म्स 1 2 3 अप्पर साठी 3 आणि लोअर साठी 3 अशा 6 टर्म्स येणार आहेत. ओके 6 टर्म्स आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. नीट ऑब्झर्व करा. अप्परचा ब्रॅकेट दिला मी पाय पुट करायचा आहे. पाय कुठे पुट करताय बघा इथे π² मायनस π². π² मायनस π² किती असतो ओके. आता 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. मायनस मायनस प्लस झालं आणि प्लस मायनस मायनस झालं. जेव्हा 2 मायनस असतात तेव्हा प्लस करायचं आणि जेव्हा 3 मायनस असतात तेव्हा मायनस लिहायचं. चलो पाय पुट करतोय इथे. सो हा येणार 2π हा येणार cos nπ अपॉन n². तिसरी पाय पुट करा. साइन मध्ये पाय पुट केलं की आन्सर 0. आन्सर 0. अप्पर मायनस लोअर. लोअरला 0 पुट करायचंय बघा इथे 0 पुट केलं आणि इथे पण 0 पुट केलं. साइन मध्ये 0 पुट केला की आन्सर काय असतं 0. लास्ट पार्ट मध्ये मी सांगितलेलं आहे. इथे 0 पुट करा. -2 इंटू 0 इज 0. 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. 0 ला साइन पण मॅटर करत नाही. इथे साइन मध्ये परत 0 पुट करा. एवढं मोठं आन्सर घेतलं आणि सगळं 0 झालं फक्त एकच टर्म. टर्म कुठली आहे ती 2 by π -2π cos nπ किती असतो cos nπ असतो -1/n. हे पण मी पहिल्या लेक्चरला सांगितलेलं आहे.
pi cancel. So final answer is 2 into minus 1 raised to n upon n square. Sorry. 2 into minus 2 is minus 4. So minus 4 into minus 1 raised to n upon n square. हे आन्सर झालंय आपलं an चं. bn चा 0 आहे. किती स्टेप्स लागल्या? फॉर्म्युला युवी रूलचा अप्पर लोअर लिमिट मल्टिप्लाय करून कॅन्सल केला आन्सर. 3 स्टेप्स. इतकं सोपं आहे हे सॉल्व्ह करणं. जर का तुम्हाला युवी रूल लावता आला तर काहीच अवघड नाही. एन आणि बीएन काढणं फुरियर सिरीज थोडंही अवघड नाही. ओके, मेन फॉर्म्युला पार्ट असेल आणि युवी रूल करता आलं तुम्हाला फुरियर सिरीज 100 आउट ऑफ 100. एक काही क्वेश्चन चुकणार नाही तुमचा. हा, आता काही काही क्वेश्चन मध्ये ना ते A1 विचारतात किंवा B1 विचारतात. A1 काढा म्हटला किंवा B1 काढा म्हटला तर काय करायचं? अशा वेळेला ते इक्वेशन अजून सोपं बनतं. लेट अस से दे हॅव आस्क्ड टू फाइंड B1 for the range minus pi to pi, I'm sorry, and the equation is cos x. cos x आहे. तर परत इवन ऑर चेक करा, जे काय असेल ते बघू शकता तुम्ही. किंवा जर का त्यांनी म्हटलंय B1 काढा तो स्टार्ट करतो डायरेक्ट B1 साठी. पहिले BN चा फॉर्म्युला काय असतो? हा आपला BN चा फॉर्म्युला आहे, तुम्ही ऑब्झर्व केलात तर. बट B1 विचारलाय म्हणजे चेंज काय होणार? म्हणजे हा अख्ख्या इक्वेशन मध्ये चेंज काय होणार? हा n निघून जाणार आणि sin x राहणार. काय राहणार? फक्त sin x. किती सिंपल आहे बघा. याचे इंटिग्रेशन करायचे बघ बस. याचे इंटिग्रेशन कसं करा? तर तुम्हाला एक बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे की 2 sin x cos x इज इक्वल टू sin 2x. हा फॉर्म्युला माहिती का? मग sin x इंटू cos x इज इक्वल टू काय येणार? इट विल बी इक्वल टू 1/2 sin 2x. इज इट क्लिअर? हा 2 खाली गेला तिकडे sin 2x ला. सो 2 कॅन्सल. 1/pi sin 2x चे इंटिग्रेशन काय असतं? आत्ताच आपण बोललोय मायनस cos 2x बाय 2. लिमिट्स 0 to pi. बस लिमिट सॉल्व करा, आन्सर संपलं आपलं. 1/pi अप्पर लिमिट पुट केलं तर येईल मायनस cos 2pi बाय 2 मायनस हा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मायनस cos 0/2. ओके, सो 1/pi cos 2pi किती असतो? 1 असतो. cos 2pi किती असतो? 1. सो हा झाला मायनस 1/2 मायनस मायनस प्लस cos 0 किती असतो? cos 0 पण असतो 1. हे झाले कॅन्सल. आन्सर काय आलं? 0. सो आपला B1 किती आला? आपला B1 आला 0. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून 4 फॉर्म्युले माहिती पाहिजेत. ते sin A cos B, cos A cos B, sin A sin B आणि cos A sin B. हे फॉर्म्युले पण लागू शकतात. समजा इथे चुकून cos A cos B आलं असतं तर काय केलं असतं? तुमचा फॉर्म्युला पार्ट पाहिजे. सो ते 4 फॉर्म्युले पण पार्ट ठेवा तर तुम्हाला हे जास्त सोपं जाईल समजणं. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तेच जे मगाशी मी एक x चा क्वेश्चन घेतला होता, f of x होता आपला -π to π मध्ये. समजा तुम्हाला B1 काढायला लावला. B1 ते इक्वेशन काय होईल आपलं f of B1 चं? BN चं इक्वेशन असतं आपलं 2/π 0 to pi x sin nx dx. हा n1 आहे ना, तर फक्त इथे 1 करा म्हणजे इथे फक्त काय येईल? sin x येईल. इथे पण युवी रूलच वापरायला लागेल तुम्हाला. पण इथे जो n होता n तो जो डिवाइड बाय व्हायचा ना असा cos nx अपॉन n स्क्वेअर अँड ऑल, हा निघून जाईल. बाकी काही चेंजेस होणार नाहीत. सो काय फार मोठा अवघडचं सोपं होतं यातला भाग नाही. तुम्हाला युवी रूल तर लावायचाच आहे. बट जर सुरुवातीलाच n1 पुट करून दिलात तर तुमचे कॅल्क्युलेशन थोडे सोपे होतील. बस, बाकी काही होणार नाही. सो अशा प्रकारे आपले an आणि bn किंवा a1 आणि b1 तुम्ही फाइंड करू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त एक हाफ रेंज म्हणून होतं. हाफ रेंज म्हणजे काय? तर हाफ रेंज म्हणजे अजून सोपं करून देतात ते. 2 प्रकारचे हाफ रेंज आहेत. एक कोसाइन हाफ रेंज आणि एक साइन हाफ रेंज.
जर त्यांनी मेन्शन केलं की मला कोसाइन हाफ रेंज फाइंड करायचा आहे, तर सरळ सरळ ए नॉट आणि एनच फाइंड करायचा, बीएन 0 घ्यायचा. आणि जर त्यांनी मेन्शन केलं की साइन हाफ रेंज फाइंड करायचे, हाफ रेंज, तर फक्त बीएन काढायचा, ए नॉट आणि एन 0 घ्यायचे. ओके, बीएन 0 घ्यायचा कोसाइन हाफ रेंज मध्ये आणि ए नॉट आणि एन 0 घ्यायचा साइन हाफ रेंज मध्ये. फॉर्म्युला कुठला? तर फॉर्म्युला -π to π चा किंवा -L to L चा. तुम्हाला फॉर्म्युला वेगळा पाठ करायची गरज नाहीये. जे मी पहिल्या लेक्चर मध्ये -π to π किंवा -L to L चे फॉर्म्युले दिले होते ना, फॉर एक्झाम्पल इथे लिहून पण दाखवतो मी तुम्हाला. कोसाइन साठी ए नॉट चा काय असणार? 2/π 0 to π f of x dx. हाच फॉर्म्युला होता ना -π to π चा. आणि एन किती असणार? 2/π 0 to π f of x cos nx dx. हे बघा, फॉर्म्युले कुठले? -π to π किंवा -L to L चे. बट फक्त कोसाइन म्हटल्यावर बीएन 0, साइन म्हटल्यावर ए नॉट आणि एन 0. क्वेश्चन कुठला पण असो, त्यांनी जर मेन्शन ऑड असो इव्हन असो काही फरक पडत नाही. त्यांनी म्हटलंय ना कोसाइन काढा, तर बीएन 0च घ्यायचं, मग तो ऑड असो किंवा इव्हन असो. कोसाइन काढा म्हटल्यावर बीएन 0 फाइंड करा, मोकळं व्हा. अशा प्रकारे तुम्ही हाफ रेंजचे क्वेश्चन्स तसेच सॉल्व्ह करायचे जसे आपण आतापर्यंत ए नॉट, एन, बीएन, ए1, बी1 फाइंड केलंय. सेम टू सेम फॉर्म्युला लावायचा आहे -π to π किंवा -L to L चा. फक्त कुठलं हाफ रेंज आहे तेवढं लक्ष देऊन बघा आणि मग आन्सर करा. ओके, सो अशा प्रकारे आपण फुरियरचे सिरीजचे खूप महत्वाचे टाइप्स आणि रूल्स कंप्लीट केलेले आहेत. सगळ्यात पहिले 0 to 2π, 0 to 2L, -π to π, -L to L आणि हाफ रेंज साइन आणि हाफ रेंज कोसाइन. असा हा हाफ रेंजचा पार्ट. हाफ रेंजचा पार्ट वेगळा करायची काही गरज नाहीये. तुम्हाला जर का इंटिग्रेशन जमले, तुम्हाला जर का फॉर्म्युले पार्ट आहेत, बस फक्त एवढंच आहे. ह्याच्यावर काही वेगळी प्रॅक्टिस करायची तुम्हाला गरज नाहीये. सो अशा प्रकारे हा फुरियर सिरीजचा बेसिक कॅल्क्युलेशनचा पार्ट संपतोय. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या सगळ्यात लास्ट पार्ट, दॅट इज द टेब्युलर फॉर्म किंवा हार्मोनिक अनालिसिस, हा कम्प्लीट करू. असा आपलं युनिट इथे संपेल. थँक्यू.